किमान 1.5 वर्ष तरी मंत्रीपद द्या, अन्यथा मतदारांना काय तोंड दाखवणार, अशा शब्दात छगन भुजबळांनी त्यांच्या मनातली खंत एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बोलून दाखवली। अजित पवारच मंत्रिपदाच्या आड येत असल्याचा सूर भुजबळांनी पुन्हा एकदा आळवला। याशिवाय भुजबळांनी एबीपी माझाशी बोलताना राजकीय वर्तुळात खळबळ उडून देणारे अनेक मोठे दावे केले। तुम्ही राज्यसभेवर जा, मी म्हटलं ठीक आहे, आणि तुम्हाला राज्यसभेवर जायचंच होतं, म्हटलं हे तर बरोबर आहे। अरे पण मी काय तोंड दाखवू, माझ्या ज्या लोकांनी जीवावर उदार होऊन माझ्यासाठी काम केलं, माझ्यावर विश्वास टाकला, त्या मतदारसंघातील लोकांना मी काय सांगू। तुम्ही असं करा, 1-2 वर्ष मला द्या, 1.5 वर्ष द्या, मी सगळ्यांना शांत करतो, सगळे व्यवस्थित अपूर्ण कामं पुरं करू, नंतर मी जातो, माझं काय हरकत नाही, पण तेवढं द्या। तर म्हणे तुम्ही अजितदादांना भेटा। अजितदादांना भेटलो, समीर, मी, पंकज, आणि त्याने सांगितलं असं बसून चर्चा करू म्हणाले। बसून चर्चा काही झाली नाही। असं आहे की स्वतःचा पक्ष काढणं काही एवढी काही सोपी गोष्ट नाही। एक वेळा भूपेंद्रराव मुंडे स्वर्गीय, त्यांनी सुद्धा माझ्याबरोबर याच्यावर चर्चा केली होती। त्यावेळेला ते भाजपमध्ये होते, मी उपमुख्यमंत्री होतो, आणि ते भाजपचे नेते होते। चर्चा झाली होती की आपण काहीतरी करूया, पण काही गोष्टींमुळे जे आहे मग ते राहून गेलं। आता असं आहे ना की आता पाणी सरपर से चढ जाता है तो बोला हमने आपला, आता काय, आता जे आहे मी फिरेन, काहीतरी करेन, कुठे मिळाला असा काय म्हणजे मान सन्मानानं, ठीक आहे ना, तो अपनी लढाई हम लढेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।